कधी कधी भक्ताची श्रद्धा खूप मोठी असते आणि प्रेम खरं असतं, तेव्हा स्वामी महाराज आपल्या त्या भक्ताची अक्कलकोट येण्याची वाट पाहत नाही, तर स्वतः चालत आपल्या त्या भक्तांपर्यंत पोहोचतात. आणि असंच काहीसं आज या गावात घडलं. एका छोट्याशा जागेत आमचे दादा अशोक आणि रुपाली वहिनी यांनी स्वामींच्या चरणी अतूट श्रद्धेने स्वामी समर्थ सेवा केंद्र उभारले. गावातील स्वामी भक्तांनीही स्वामींच्या सेवेत कधीच कमी पडू दिली नाही. श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण सतत सुरू ठेवले आणि याच भक्तीच्या बळावर स्वामींना जणू अक्कलकोटहून आपल्या या भक्तांपर्यंत पोहोचावं लागलं. म्हणूनच आजचा हा दिवस फक्त एका व्यक्तीसाठी नाही, तर पूर्ण गावासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि अभिमानाचा आहे. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुमच्यापासून कधीही दूर नाही. तुम्ही मला कुठे शोधता यापेक्षा तुमचं मन कुठे आहे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माझी वाट पाहत बसू नका. श्रद्धा ठेव आणि कर्म करीत राहा, कारण जिथे खरी श्रद्धा असते तिथे मला यावंच लागतं. मूर्ती, जागा, विधी यापेक्षा भाव महत्त्वाचा असतो. भाव शुद्ध असेल तर मी कायम भक्ताच्या हृदयात असतो. जिथे सच्चा भक्त असतो तिथे मला यावंच लागतं आणि भक्ताच्या या भक्तीपुढे मलाही झुकावं लागतं. या पवित्र प्रसंगी आदरणीय नितीनदादा आपल्या उपस्थितीने विशेष शोभा देत होते. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे उद्घाटन करून दादांनी स्वामी भक्तांना मोलाचे मार्गदर्शन केले. गुप्त झाले आणि प्रकट झाले ते कर्दळीवन आजचं कर्दळीवन. या संपूर्ण कार्यक्रमासाठी अशोकदादा आणि रुपाली वहिनींचे योगदान खरोखरच मोलाचे होते. पडद्यामागे राहूनही त्यांची धावपळ, त्यांची सेवा स्वामींना नक्कीच प्रिय ठरली. तसंच या कार्यक्रमासाठी गावातील प्रत्येक स्वामी भक्ताने लाख मोलाची साथ दिली. सगळ्यांनी मिळून स्वामींच्या चरणी आपापल्या परीने आपली भक्ती अर्पण केली. आज या पवित्र सेवा केंद्राच्या रूपाने स्वामींची कृपा आपल्या भक्तांवर आणि गावावर झाली. ही सेवा अशीच अखंड चालू राहो आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनात शांती, समाधान आणि विश्वास नांदो.